लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारलेलं आहे। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी असं महत्त्वाचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे। कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं, तर लाडकी बहीण योजना बंद करा। पेन्शनच्या मुद्द्यावरून हायकोर्टाचे सरकारला सवाल। लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलंय। 7व्या वेतन आयोगानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करावी असं म्हणत उच्च न्यायालयानं सरकारला खडे बोल सुनावले। एका निवृत्त शिक्षिकेने 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह अन्य लाभ न मिळाल्यानं कोर्टात याचिका दाखल केली होती। यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं थेट सरकारला फटकारलंय। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका शिक्षिकेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतनासह अन्य लाभ न मिळाल्यानं हायकोर्टात धाव घेतली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन तसंच अन्य लाभ देण्यासाठी पालिकेकडे पैसे नाही, राज्य सरकार पैसे देत नाही। याचिकेवर पालिकेच्या वकिलांनी कोर्टात भूमिका मांडली। लाडकी बहीण योजनेसाठी 40,000 कोटी खर्च करता मग पैसे कसे नाहीत असा सवाल हायकोर्टानं केला। अतिरिक्त आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत। हायकोर्टानं सरकारला सुनावल्यानंतर विरोधकांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना मतांसाठी योजना सुरू असल्याचा निशाणा अंबादास दानवेंनी साधलाय, तर अधिकारी शिक्षकांचे पगार थांबवणं चुकीचं असल्याचंही ते म्हणाले। या सगळ्या योजना मला असं वाटतं करत असताना सरकार फक्त एक लोकप्रियता जसं 33,000 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना द्यायची घोषणा केली, कुठे मिळालं? त्याच्यामुळं हायकोर्टाचे ताशेरे योग्यच आहे। मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा पगार थांबला का? कलेक्टरचा कधी थांबला का? कमिशनरचा थांबला का? तहसीलदाराचा थांबला का? मग एक साध्या शिक्षिका पेन्शन तर आज शिक्षकासारख्या जो घटक आहे याचं पेन्शन याच्या दृष्टीनं जीवनातली महत्त्वाचा घटक असतो, तो थांबवणं चुकीचंच आहे। लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याचा अनेकदा सत्ताधारी आमदार मंत्र्यांनी बोलून दाखवलाय। सामाजिक न्याय विभागाचा निधीही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता। मात्र आता मुंबई पालिकेच्या निवृत्त महिला शिक्षिकेच्या याचिकानंतर पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे। तसंच कोर्टानं ही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत राज्य सरकारला फटकारलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।